नमस्कार. निफ्टी बँक निफ्टीच्या वीकली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये मी केतन तुमचं स्वागत करतो. तर थोडंसं वीकली ॲनालिसिस आपल्याला आज करायचं आहे. वीकली ॲनालिसिसवरती जर बँक निफ्टीचा चार्ट बघितला तर इथे बघा एक इन्व्हर्टेड हॅमर टाईपची एक कॅन्डल केलेली आपल्याला दिसते. तर इन्व्हर्टेड हॅमरची कॅन्डल आपल्याला जरी दिसत असली तरी ती ॲक्टिव्ह कधी होईल, माझं नेहमीप्रमाणे एक वाक्य आहे, इम्पॉर्टंट आहे. कारण कॅन्डलस्टिक जो पॅटर्न्स असतात ते पॅटर्न ॲक्टिव्ह कधी होतात, तर ते ॲक्टिव्ह होण्याचा क्रायटेरिया आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तर आता वीकली बेसिसवरती जर बघितलं तर इथे तुम्हाला एक वेगळा पॅटर्न तयार होताना दिसतोय. ओके, जर हा पॅटर्न जर ॲक्टिव्ह झाला तर हा पॅटर्न आहे इन्व्हर्टेड पोल अँड फ्लॅग पॅटर्न. हा जर पॅटर्न इथे कंटिन्युअस ट्रेड करत राहिला, आता जी काही रेंज क्रिएट केली ह्या पर्टिक्युलर वीकमध्ये, या वीकमध्ये कुठेतरी ह्या पर्टिक्युलर हाय लो मध्ये जर ट्रेड करत राहिला आणि जर डाऊन आला, ह्या पर्टिक्युलर ट्रेंड लाईनला डाऊन केलं, तर कुठेतरी आपल्याला एक लोएस्ट मुवमेंट बघायला मिळू शकते की जी आपल्याला हा जो पर्टिक्युलर स्विंग आहे ह्या स्विंग पर्यंत मार्केट मे बी वीकली बेसिसवरती येताना दिसू शकतं. परंतु आपल्याला कंडिशन काय आहे, तर ह्या पर्टिक्युलर हाय आणि लोच्या मध्ये कंटिन्युअसली ट्रेड करणं गरजेचं आहे. जर का एकदम डिरेक्टली हे ब्रेक करून जर खाली आला तर मी त्याच्यामध्ये इंटरेस्टेड नसणार आहे, कारण ती मुवमेंट फास्ट होणार नाही. कारण वीकली बेसिसवरती जर बघितलात तर डेली बेसिसवरती आपल्याला वेगळा पॅटर्न मिळणार आहे. आणि डेली बेसिसवरती हे जर क्विकली हा ब्रेक करत असेल डाऊन साईडला तर मी त्याच्यामध्ये इंटरेस्टेड नसेल. इथे जर जास्तीत जास्त इथे कन्सोलिडेशन केलं किंवा एका पर्टिक्युलर रेंजमध्ये ट्रेड करत राहिला आणि जर का ब्रेकडाऊन होत असेल तर ती मुवमेंट जास्तीत जास्त फास्ट होईल आणि ती मुवमेंट आपल्याला समथिंग 43,200 ते 300 ह्या पर्यंत आपल्याला घेऊन जाऊ शकते. त्यामुळे ह्या कॅन्डलचा जो काही लो आहे तो आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, जो की आहे 43,345च्या दरम्यान आहे. त्यामुळे त्या लेव्हलपर्यंत मार्केट मे बी आपल्याला जाताना दिसू शकतं. त्यासाठी आपल्याला जो काही सपोर्ट आहे, जो आपल्याला नियरेस्ट टर्ममध्ये आपल्याला जो बघायला मिळाला तो समथिंग 43,660च्या दरम्यान आहे. त्यामुळे तो आपल्याला जो काही सपोर्ट आहे तो सपोर्ट आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे ही कॅन्डल ॲक्टिव्ह कधी होईल, तर ह्या पर्टिक्युलर कॅन्डलच्या लोच्या खाली कंटिन्युअसली आपल्याला ट्रेड करताना दिसेल, त्यावेळेला कुठेतरी आपण डाऊन साईडला जाऊ असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे हा जो काही पॅटर्न आपल्याला तयार होताना दिसतोय तो पॅटर्न ॲक्टिव्ह कधी होईल, ह्या पर्टिक्युलर ट्रेंड लाईनला ब्रेकडाऊन होईल त्यावेळेला तो पर्टिक्युलर ॲक्टिव्ह होईल. तर थोडंसं बघूया आपण डेली बेसिसवरती काय आपल्याला ॲनालिसिस मिळते. आता डेली बेसिसवरती जर बघितलं तर हा पॅटर्न बघा, हा जो पॅटर्न आपण बघितला होता तो कंटिन्युअस मुवमेंटमध्ये आपल्याला इथे येताना दिसतोय. पण ज्या वेळेला इथे पोल अँड फ्लॅग इन्व्हर्टेड होताना दिसतो, तो होताना जरी दिसत असला तरी हा 50% पेक्षा जास्त आपल्याला मुवमेंट अपसाईडला करताना दिसते. त्यामुळे ह्या पर्टिक्युलर रेंजमध्ये कुठेतरी कन्सोलिडेट होणं गरजेचं आहे. त्यामुळे विकली बेसिसवरती जो काही आपल्याला पॅटर्न दिसतोय तो जर कंटिन्यू होणार असेल, तो जर ॲक्टिव्ह होणार असेल, तर त्यासाठी इथे डेली बेसिसवरती कुठेतरी ह्या पर्टिक्युलर रेंजमध्ये कुठेतरी आपल्याला कंटिन्युअस ट्रेड करताना दिसला पाहिजे मार्केट, आणि मग डाऊन येताना दिसला पाहिजे, तरच आपण या कंडिशनला ट्रेड करणार आहोत. अदरवाईज डाऊन साईडला आपण ट्रेड कुठेही करणार नाहीत. कारण हा जो पर्टिक्युलर पार्ट आहे, ही जी समथिंग लेवल आहे 43,600च्या दरम्यानची, ती लेवल आपल्याला खूप चांगला सपोर्ट आहे. त्यामुळे त्या ठिकाणी आल्यानंतर मार्केट मे बी रिव्हर्सल देऊ शकतं. परत ज्यावेळेला ब्रेक करेल त्यावेळेला इथे ट्रेड घेण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. तर चला थोडंसं आपण सोमवारच्या सेशनसाठी आपण थोडंसं ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न करूयात. सोमवारच्या सेशनमध्ये जे काय आपण इंट्राडे बेसिसवरती आपण ॲनालिसिस करतो, ते इंट्राडे बेसिसवरचं जे काय ॲनालिसिस आहे ते 15 मिनिटाच्या चार्टवरती आपण करतो. तर 15 मिनिटाच्या चार्टवरती आल्यानंतर आपल्याला बघायचं आहे, 15 मिनिटाच्या चार्टवरती जर शुक्रवारचा सेशन बघितला तर दोन्ही साईडची मुवमेंट दिली, जशी की एक्सपायरीच्या दिवशी आपल्याला मुवमेंट करताना दिसला, सेम वे आपल्याला एक दोन्ही बाजूची मुवमेंट करताना दिसला. जर आपण गुरुवारच्या सेशनचं जे काही ॲनालिसिस होतं, म्हणजे गुरुवार दिवशी संध्याकाळी मी जे काही ॲनालिसिस दिलं होतं की शुक्रवारच्या सेशनसाठी होतं, त्या पर्टिक्युलर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर मी तुम्हाला सांगितलं होतं समथिंग 200-250 पॉईंटने जर का गॅप डाऊन ओपन झालं तर पहिले एक 15-20 मिनिटं सस्टेन झाल्यानंतर कोणती मुवमेंट करतोय ते बघा. त्यानंतर आपण इथे बघितलं होतं की 15 मिनिटामध्ये खूप चांगली मोठी मुवमेंट दिली. त्यानंतर इथे जर बघितलं तर एक इनसाइड कॅन्डल झाली, इनसाइड कॅन्डलला सुद्धा एक चांगला ट्रेड इथे बघायला मिळाला. जर का इथे बघितलं तर हा पर्टिक्युलर रेंज जी होती 44 ते 43,900 ही समथिंग 100 पॉईंटची रेंज होती, ती रेंजचा सपोर्ट घेतला आणि मार्केटने रिव्हर्सल इथे दिलं. रिव्हर्सल दिल्यानंतर कुठेतरी ही जी काही कॅन्डल होती, ही कॅन्डल जेव्हा मोठी झाली त्यानंतर कुठेतरी एका रेंजमध्ये ट्रेड करताना दिसला. तर सोमवारच्या सेशनसाठी जे आपलं काही ॲनालिसिस आहे त्या ॲनालिसिस असं सांगतं की ही जी पर्टिक्युलर रेंज आहे, आता मार्केट कसं आहे, शुक्रवारच्या सेशनमध्ये दोन्ही साईडची मुवमेंट केलेली आहे. त्यामुळे आता जे काही मार्केट ओपन होणार आहे ते ओपन होताना जी काही क्लोजिंगची मुवमेंट आहे त्या पर्टिक्युलर रेंजमध्ये जर ओपन झालं तर आपण बघायचं आहे
की ही जी गॅप आहे ही गॅप आपल्यासाठी एक रेजिस्टन्सचं काम करू शकते, कारण हा एक गॅप त्याने क्रिएट केलेली आहे. त्यामुळे समथिंग 44,300 ते 44,500 ही जी काही रेंज आहे या रेंजमध्ये मार्केट कोणत्या प्रकारे सस्टेन करते, कारण ह्या रेंजमध्ये मार्केट ओपन झाल्यानंतर कोणत्याही साईडची मुवमेंट देऊ शकतो किंवा ह्याच पर्टिक्युलर रेंजमध्ये ट्रेड करताना दिसू शकतो. त्यामुळे त्याच्यासाठी लोअर साईड जो काय आहे तो 44,000 असेल आणि हायर साईड जी काय असेल ती आता 44,500च्या दरम्यान असेल, 44,500 असेल, 44,600 असेल. त्यामुळे आता आपल्याला जे ट्रेड्स बघायचे ते ट्रेड आपल्यासाठी ही जी काही लेवल आहे समथिंग 43,900 पासून हायर साईडला समथिंग हा जो काही हाय आहे तो हाय जर आपण बघितला तर आपल्या लक्षात येईल की हा जो हाय आहे समथिंग 44,949 म्हणजे ऑलमोस्ट 45,000च्या जवळ कुठेतरी आपल्याला ट्रेड दिसतोय. त्यामुळे ह्या रेंजमध्ये ज्यावेळेला ट्रेड करतोय त्यावेळेला आपण 50 ते 70 पॉईंट्स एवढ्यासाठीच आपल्याला थोडीशी मुवमेंट करायची, कारण येते ती आता मंथली एक्सपायरी येते. त्यामुळे मंथली एक्सपायरीला जे काही सेलर्स असतील ते ह्या रेंजमध्येच कुठेतरी धरून ठेवण्याचा प्रयत्न करतील. त्यासाठी एक रेंज जी होती ती रेंज त्यांनी एक कव्हर केलेली आहे, कारण ह्या ठिकाणी पुट सेलर्स आलेले असू शकतात त्यामुळे इथे मोठी एक मुवमेंट झाली किंवा कॉल बायर्स इथे आलेले असू शकतात त्यामुळे इथे मे बी मुवमेंट आलेली असू शकते. पण मोठी जी मुवमेंट आहे ती सेलर्सची मुवमेंट असते. त्यामुळे ही जी गोष्ट आहे ही जी पर्टिक्युलर कॅन्डल दिसते ती कॅन्डल आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे आता जी काही हायर आणि लोअर साईडची ज्या लेवल्स आहेत त्या 43,900 आणि हायर साईडला समथिंग 45,000 या रेंजमध्ये कुठेतरी मार्केट आता आपल्याला वोलाटाईल बघायला मिळू शकतं. त्यामुळे ते डिरेक्टली तुम्हाला कोणतीही मुवमेंट फास्ट मिळणार नाहीये. मुवमेंट जी काही मिळेल ती 50 ते 70 पॉईंटची मुवमेंट मिळेल आणि मग उलट साईडला होऊन परत एकदा सस्टेन होऊन वर जाईल किंवा खाली येईल. त्यामुळे 50 ते 70 पॉईंटच्या मुवमेंटसाठीच आपल्याला कॅप्चर करून तिथे ट्रेड करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर थोडंसं सोमवारच्या सेशनसाठी पर्टिक्युलर ह्या रेंजमध्ये जर मार्केट ओपन झालं सस्टेन होऊन समथिंग तुम्हाला वर जाताना दिसलं तर ह्या पर्टिक्युलर रेंजसाठी तुम्हाला ट्रेड घ्यायचा आहे, ते सुद्धा 50 ते 70 पॉईंटसाठी. एकदम इथे ट्रेड करताना तुम्ही जर एक कॉल बाय केला असेल तर समथिंग ह्या पर्टिक्युलर ठिकाणी तुम्ही तो बुक करायचा आहे, कारण समथिंग ती लेवल कशी आहे 44,200 ला ओपन होईल आणि समथिंग इथे येत आहे 44 जवळजवळ 44,400. त्यामुळे इथे आपल्याला 50 ते 70 पॉईंट्सच फक्त कॅप्चर करायचे. लोअर साईडला असले तरी सुद्धा सेम वे आपल्याला 50 ते 70 पॉईंट्स कॅप्चर करायचे. एकदम गॅप अप असेल एकदम गॅप डाऊन असेल तर नेहमीप्रमाणे जी काही प्राइस मुवमेंट आपल्याला इंट्राडे मध्ये बघायला मिळेल त्या इंट्राडे मुवमेंटसाठी आपल्याला ब्रेकआउट असेल किंवा ब्रेकडाऊन असेल त्यानुसार आपल्याला तिथे ट्रेड्स इनिशिएट करायचे. मात्र एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची की 50 ते 70 बँक निफ्टीसाठी पॉईंट्स खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण हायर साईडला ज्यावेळेला मार्केट जाताना दिसेल त्यावेळेला परत सेलर्स आपली मुवमेंट कॅप्चर करणार आहेत, सेलर्स तिथे ऍक्टिव्ह होणार आहेत. लोअर साईडला असेल तर पुट सेलर्स असतील, हायर साईडला असतील तर कॉल सेलर्स असतील. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला कुठेतरी 50 ते 70 पॉईंट 50 पॉईंट मिळाले एक्झिट करा. जी काही मुवमेंट तुम्हाला ऑप्शन बाईंगची मिळेल ती मुवमेंट घेऊन तुम्ही बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. तर चला थोडंसं आपण निफ्टी बद्दलचं ॲनालिसिस करूया. निफ्टीचं ॲनालिसिस करण्यापूर्वी जर का तुम्हाला माझ्या ऑप्शन बाईंग कोर्सला तुम्हाला सबस्क्राईब करायचा असेल तर तो कोर्स तुम्हाला 555 रुपयामध्ये मिळेल. फक्त 555 रुपयामध्ये कुणाला मिळेल तर जे माझ्या लिंक थ्रू डीमॅट अकाउंट ओपन करतील, जे की अपस्टॉक, झिरोधा, फायर्स किंवा मोतीलाल ओसवालमध्ये असेल. त्याच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. त्या लिंक थ्रू कोणत्याही डीमॅट अकाउंट ओपन करा. माझ्या लिंक थ्रू अकाउंट ओपन झाल्यानंतर त्याचा जो काही युजर आय डी असेल तो युजर आय डी माझ्या टेलिग्राम ग्रुप आहे, जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे त्याच्यावरती माझा पर्सनल आय डी मिळेल. तिथे तुम्ही तो पोस्ट करा म्हणजे तुम्हाला एका प्रायव्हेट लर्निंग ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल आणि तो प्रायव्हेट लर्निंग ग्रुप लाईफ टाईमसाठी तुम्हाला फ्री असेल. माझ्या लिंक थ्रू डीमॅट अकाउंट ओपन न करता तुम्हाला जर तो कोर्स हवा असेल तर तोच कोर्स तुम्हाला 1111 रुपयामध्ये मिळेल. फक्त तुम्हाला काय असेल तर तो जो काही लाईफ टाईम लर्निंग ग्रुप आहे फ्रीमध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला ॲड होता येणार नाही. त्याच्यासाठी फक्त एक कंडिशन आहे की माझ्या लिंक थ्रू तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन करावं लागेल. तर चला थोडंसं बघूया आपण निफ्टी बद्दलचं ॲनालिसिस जे की सोमवारसाठी असेल. आता बँक निफ्टी प्रमाणे जसं आपण बँक निफ्टीचं आपण वीकली ॲनालिसिस केलं तसं थोडंसं निफ्टीचं पण वीकली ॲनालिसिस एक करूयात. वीकली ॲनालिसिसवरती बघितलं तर कंटिन्यूस बघा 1 2 3 4 5 कॅन्डल्स जर बघितल्यात तर ह्या लोअर साईडला येताना आपल्याला दिसत आहेत आणि जे काही शुक्रवारच्या सेशनमधलं जे क्लोजिंग आहे ते क्लोजिंग कुठेतरी आपल्याला 19,300च्या खाली कुठेतरी येताना दिसतंय. जे की आपण बरेच दिवसाच्या ट्रेडिंग सेशनचं जे काही ॲनालिसिस होतं त्या ॲनालिसिसमध्ये आपण बोलत होतो मी की 19,300च्या खाली ज्यावेळेला मार्केट सस्टेन होईल आणि क्लोजिंग आपल्याला डेली बेसिसवरती मिळेल त्यावेळेला कुठेतरी तो 19,000 पर्यंत मार्केट येऊ शकतं. त्यामुळे ती लेव्हल त्याच्यासाठी ॲक्टिव्ह झाले. मार्केट 19,000 पर्यंत येईल की नाही मला माहीत नाही, ते मार्केट डिसाईड करेल.
पण आता त्याच्यासाठी जी लेवल आहे ही जी काही 200 किंवा 250 पॉईंटची रेंज आहे ती रेंज त्याच्यासाठी ओपन झाली, कारण ही जी कॅन्डल आहे ही कॅन्डल आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याच्या 30% पर्यंत जरी पार्ट आला तरी आपल्याला 19,000 पर्यंत येऊ शकतो, कारण हा जो पार्ट आहे हा 30% पार्ट आहे. त्यामुळे ह्या 30% पर्यंत त्याच्यासाठी ती ऍक्टिव्ह झाले 19,000 पर्यंत. आणि एकदम जर सपोर्टिव्ह लेवल जर बघितले तर समथिंग 18,900च्या दरम्यान कुठेतरी आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे ह्या लेवल्स आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. 18,900 ते 19,000 या रेंज त्याच्यासाठी ओपन झाल्या ज्या विकली बेसिसवरती असतील. आता त्या ऍक्टिव्ह कधी होतील तर जी काही ही कॅन्डल आहे विकली बेसिसवरती ती कॅन्डल आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ती सुद्धा सेम वे जशी की बँक निफ्टीची कॅन्डल झाली ती इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल झाले, त्यामुळे ती कॅन्डल आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ती कॅन्डल कशी झाली बघा, एकदम वरती गेले आणि विकली बेसिसवरती कुठेतरी येऊन खाली क्लोज झालाय. त्यामुळे 19,530 त्याने रेजिस्टन्स समथिंग घेतला आणि तिथनंच कॅन्डल कुठेतरी असं करत खाली आपल्याला येताना दिसलेली आहे. त्यामुळे ती कॅन्डल आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्याच्या लोच्या खाली ज्यावेळेला ट्रेड करायला लागेल त्यावेळेला कंटिन्युअस बेसिसवरती डेली बेसिसवरती आपल्याला कुठेतरी बघायचं आहे की हे जे काही 19,000 पर्यंतचे 250 पॉईंट्स आहेत ते कुठेतरी कव्हर करताना मार्केट मे बी दिसू शकतं. त्यामुळे ही पर्टिक्युलर जी रेंज आहे 18,900 पासून 19,000 पर्यंतची ती रेंज आता त्याच्यासाठी विकली बेसिसवरती ऍक्टिव्ह होताना कुठेतरी आपल्याला दिसते. तर चला थोडंसं बघूया की डेली बेसिसवरती आपल्याला कोणता प्लॅन आपल्याला दिसतोय. सेम वे जसं मी म्हटलं तसं की ह्या पर्टिक्युलर रेंजला आल्यानंतर बघा इथे मल्टिपल टाइम टेस्ट झाली होती. मल्टिपल टाइम टेस्ट होऊन शुक्रवारच्या सेशनमध्ये फायनली त्याने 19,300च्या खाली क्लोजिंग दिलंय. इतके दिवस काय होत होतं, ह्या पर्टिक्युलर रेंजला येत होतं 19,300ला वर जात होतं, वर जात होतं, परत येत होतं आणि इथनं परत वर जात होतं. त्यामुळे बघा सेकंड टाइम थर्ड टाइम आल्यानंतर कुठेतरी इथे क्लोजिंग दिलंय. त्यामुळे शुक्रवारचा सेशन जो काय आहे तो क्लोजिंग देताना यशस्वी झालाय की जो 19,300च्या खाली आहे. त्यामुळे आपल्यासाठी सोमवारचा सेशन खूप इम्पॉर्टंट असणार आहे. एकदम गॅप डाऊन ओपन झालं तर कुठेही ट्रेड एकदम डायरेक्टली इनिशिएट करू नका. 15-20 मिनिटं अर्धा तास कुठेतरी सस्टेन होऊ द्या आणि मग जो काही ट्रेड मिळेल तो आपण घ्यायचा आहे. आणि ते ट्रेड घेण्यासाठीचं जे काही ॲनालिसिस आहे ते ॲनालिसिस आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे की जे की आपण नेहमीप्रमाणे 15 मिनिटाच्या चार्टवरती करतो. तर ते 15 मिनिटाच्या चार्टवरती आपण थोडेसे इथे करण्याचा प्रयत्न करूया. तर 15 मिनिटाच्या चार्टवरती बघा इथे बराच वेळ इथे सस्टेन होत होता. पहिल्या कॅन्डलमध्ये थोडासा सस्टेन करण्याचा प्रयत्न केला, डाऊन आला, त्यानंतर परत एकदा जाण्याचा प्रयत्न केला. इथे न जाता काय झालं, शेवटच्या सत्रामध्ये शेवटच्या काही कॅन्डल्स जर बघितल्यात तर इथे ही जी पर्टिक्युलर कॅन्डल आहे ही कॅन्डलने काय केलं, परफेक्ट 19,300चा हाय मारून तिने खाली कुठेतरी येऊन क्लोजिंग दिलं. त्यामुळे 15 मिनिटाच्या इंट्राडेच्या जे काही ट्रेडिंग आहे त्याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला 19,300च्या खाली कुठेतरी येऊन क्लोजिंग देताना आपल्याला मार्केट दिसते. त्यामुळे जर का सोमवारचा सेशन आपल्याला बघायचा असेल तर सोमवारचा सेशन आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. कारण सोमवारच्या सेशनमध्ये जे काही आपलं ट्रेडिंग करायचं आहे ते समथिंग आपल्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे, कारण ही जी लेवल आहे या लेवलच्या दरम्यान मार्केट समथिंग ओपन झालं, म्हणजेच 19,265 असेल किंवा 19,240 ते 19,300 ह्या रेंजमध्ये कुठेतरी मार्केट ओपन झालं. एक थोडा वेळ सस्टेन होऊन जर डाऊन येताना दिसला की जो समथिंग शुक्रवारच्या सेशनमधला जो लो आहे तो समथिंग आहे 19,229, म्हणजे 19,230च्या दरम्यान कुठेतरी लोअर साईडला आपल्याला येताना दिसला तर आपण इथे एक ट्रेड इनिशिएट करायचा आहे. समथिंग त्याच कॅन्डलचा जो काही हाय असेल तो आपण किंवा स्विंगचा हाय असेल तो आपण एसएल ठेवायचा आहे आणि तिथे सेल करायचं आहे. समथिंग तुम्हाला 30 ते 40 पॉईंटसाठी आपल्याला इथे ट्रेड करायचं आहे. कारण बँक निफ्टीचं जसं सांगितलं तसं थोडंसं निफ्टीसाठी सांगतो की बँक निफ्टी ज्यावेळेला आपण 50-70 पॉईंटसाठी ट्रेड करत असू त्यावेळेला निफ्टी आपल्याला 20 ते 40 पॉईंटसाठी ट्रेड करायचा आहे. त्यामुळे उद्याचा जो काही सोमवारचा सेशन असेल त्यासाठी थोडंसं निफ्टी मी जास्ती ॲक्टिव्हली ट्रेड करण्याचा प्रयत्न करेन, कारण बँक निफ्टी आता एका वेगळ्या सिनारिओमध्ये आपल्याला दिसते. निफ्टी थोडासा चांगल्या प्राइस ॲक्शनमध्ये दिसते. जर का आपण प्राइस मुवमेंट नीट प्रकारे जर बघितली तर इथे बघा प्राइस मुवमेंट इकडे चांगली करताना आपल्याला कुठेतरी दिसतोय. त्यामुळे ती लोअर साईडची आपल्याला इंडिकेट करतोय. म्हणजे ह्या पर्टिक्युलर रेंजमध्ये जर मार्केट ओपन झालं तर डाऊन साईडला येताना दिसताच क्षणी मी तिथे ट्रेड इनिशिएट करणार आहे, जो की त्या स्विंगचा जो काही हाय असेल तो मी त्याचा स्टॉप लॉस ठेवेन आणि 1:1 साठी मी तिथे ट्रेड करण्याचा प्रयत्न करेन. एकदम गॅपअप ओपन झालं समथिंग 19,340च्या वरती समथिंग कुठेतरी मार्केट ओपन झालं तरी सुद्धा आपल्याला बघायचं आहे, कारण ही जी काही गॅप क्रिएट झाले ती मार्केट त्याच्यासाठी एक रेजिस्टन्सचं काम करू शकते. त्यामुळे त्या पर्टिक्युलर रेंजमध्ये काय ट्रेड करतोय ते आपल्याला बघायचं आणि त्यानुसार त्या रेंजनुसार ब्रेकआउट ब्रेकडाऊनला तिथे ट्रेड करण्याचा प्रयत्न करायचा आहे. एकदम गॅप डाऊन असेल तरी सेम वे
त्या पर्टिक्युलर रेंज एकदा त्याला क्रिएट करू द्या. समथिंग जर 19,000च्या दरम्यान कुठेतरी येताना दिसलं तर मार्केट तिथे सस्टेन होईल, मग वरती जाताना दिसेल. तर तो वरती जाताना दिसल्यानंतर 19,000च्या वरती मी कुठेतरी तो ट्रेड घेण्याचा तिथे प्रयत्न करेन, कारण जो काही रेंज असेल त्या रेंजचा ब्रेकआउट माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट असेल. कारण एकदम गॅप डाऊन झाल्यामुळे काय होणार आहे, मार्केटला ऑलरेडी ऑलमोस्ट इथे ज्यांनी सेल केला असेल किंवा ह्या ठिकाणी कुठे सेल केला असेल त्यांना एक ओव्हरनाईट 2 दिवसामध्ये फायदा होईल. त्यामुळे ह्या ठिकाणी ते त्यांचा प्रॉफिट बुक करणार आहेत आणि प्रॉफिट बुक करताना त्यांना येणारा जो काही मुवमेंट आहे चार्टवरती, ती मुवमेंट कॅप्चर करण्याचा आपल्याला निश्चितपणे समोरच्या सेशनमध्ये तिथे प्रयत्न करायचा आहे. जर का तुम्हाला ऑप्शन बाईंग कोर्सला ॲडमिशन घ्यायची असेल तर निश्चितपणे ज्या काही गोष्टी सांगितल्यात त्या गोष्टी तुम्ही इम्प्लिमेंट करा. माझा कंटेंट आवडत असेल तर कंटेंटला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. भेटूयात पुढील एका लर्निंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.